नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। उमरखेड येथे आदिवासी बांधवांचा आरक्षण बचाव भव्य एल्गार मोर्चा। आरक्षण बचावासाठी आदिवासी समाज रस्त्यावर। उमरखेड येथे शुक्रवार दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी आदिवासी समाजाचे नेते माजी आमदार उत्तमराव इंगळे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींच्या घुसखोरी विरोधात आदिवासी बांधवांचा आरक्षण बचाव भव्य मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समितीपासून बिरसा मुंडा चौक, माहेश्वरी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि वसंतरावजी नाईक चौक या मार्गे उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय येथे आदिवासी बांधवांचा मोर्चा धडकला। उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना एसटी प्रवर्गातून कोणत्याही समाजाला आरक्षण देऊ नये अशा आशयाचे निवेदन देण्यात आले। यावेळी आदिवासी कृती समितीचे उमरखेड तालुका अध्यक्ष उत्तमराव पांडे, आदिवासी कृती समितीचे सचिव फकीरराव धनवे, भिल्ल नाईकडा, आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष नारायणराव पिलवंड, बिरसा क्रांती दल तालुका अध्यक्ष भागवत काळे व हजारो आदिवासी पुरुष, महिला, युवक युवती मोठ्या संख्येने आपल्या पारंपरिक वाद्यासह वेशभूषेत या ठिकाणी आले होते। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम, उमरखेड। आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। आज आपण उभे आहोत उमरखेड येथील उपविभागीय कार्यालय या ठिकाणी आणि या ठिकाणी आदिवासी बांधव आपल्या आरक्षणासाठी, आरक्षण बचावासाठी या ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत आणि पाहूया त्यांची प्रतिक्रिया। आज या ठिकाणी आमचे उमरखेड मतदारसंघातील सर्व पत्रकार बांधव आणि या मोर्चाला आलेले या उमरखेड मतदारसंघातील सर्व आमचे आदिवासी बांधव भगिनी आणि आमचे सहकारी मित्र, या ठिकाणी आज जो हा मोर्चा काढण्यात आला याचा एकमेव असा उद्देश आहे की या ठिकाणी काही समाजातील लोकांची आदिवासी समाजासाठी मागणी आहे आणि या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आदिवासी हे 45 जाती आहेत। त्यामध्ये आंध आणि भिल्ल, नायकडा, नायकडी अशा 2 जाती या विभागामध्ये आहेत आणि या 2 जातीवर या भागामधल्या काही सामाजिक समाजातल्या लोकांनी हैदराबाद गॅझेटियरच्या नुसार या ठिकाणी आम्हाला सुद्धा आदिवासी समाजात घेण्यात यावं अशा प्रकारचा या ठिकाणी मोर्चा त्यांनी काढलेला होता। परंतु आमचं म्हणणं हे आहे की या ठिकाणी आमच्या 45 जाती आहेत आदिवासीच्या, त्या जातीला 7% आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे। या 7% आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता बाकी त्यांच्यासाठी शासनाने काही निर्णय घेतला तर आम्हाला काही अडचण नाही, परंतु आमच्या आदिवासी समाजाच्या आरक्षणावर मूळ गद्दा या ठिकाणी आला नाही पाहिजे, हा या मोर्चाचा उद्देश आहे। दुसरी महत्वाची गोष्ट की या ठिकाणी आमचे मित्र सन्माननीय पांडे साहेब यांनी जे या ठिकाणी काही मुद्दे मांडले ते सुद्धा या मोर्चाच्या माध्यमातून ती सुद्धा या ठिकाणी मागणी होती। म्हणून या ठिकाणी आमच्याचे काही आमच्यावर अन्याय होऊ नये, आमच्या समाजामध्ये कोणी घुसण्याचा प्रयत्न करू नये अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। आणि म्हणून या ठिकाणी आता आम्ही सर्व जमलेले आहोत आणि या ठिकाणी आम्ही आमच्या निवेदनाद्वारे आम्ही आमच्या या ठिकाणी आम्ही भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि त्यानुसार आम्ही आता उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना आम्ही या ठिकाणी आमचं निवेदन देत आहोत। मित्रहो, ज्या देशामध्ये
संविधान घोट घोट पाणी पितोय त्या देशामध्ये आदिवासींचे काय हाल आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आदिवासींना आदिवासींच्या अधिकारवाणीचे जे हक्क अधिकार आहेत संवैधानिक त्याच्यावर घाला घालण्याचं काम या केंद्र सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून होते की काय अशी आम्हाला अत्यंत भीतीदायक परिस्थिती उभी असल्यामुळे आम्हाला ती भीती वाटते. हे बघा, यामध्ये देवेंद्र फडणवीस सरांचं सरकार आहे, परंतु या व्यक्तीनं 6 जुलै 2017च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं जे काही अधिकार प्राप्त झाले अधिकार आपल्या आदिवासींना त्या जागा भरण्याचं काम देवेंद्र फडणवीस सरकारने 31 डिसेंबर 2019ला हायकोर्टात ऍफिडेव्हिट दिलं की मी कुठल्याही परिस्थितीत 2020 मध्ये हे जे आहे त्या जागा म्हणजे आदिवासींच्या जागा मी त्या पूर्ण भरणार आहे. त्या जागा होत्या 12,500, परंतु त्यांना तिथे कुठेही त्यांनी स्वतंत्ररित्या त्यावर कुठलीही भूमिका घेऊन या कार्यवाहीची अंमलबजावणी केलेली नाही. म्हणजेच आदिवासींचा जो फसवणुकीचा भाग आहे तो या देशामध्ये वाढतो आहे आणि वाढलेला आहे. याशिवाय जे आमचे 5व्या 6व्या सूचीचे अधिकार आहेत ते खतम केले, ते शिल्लक नाही राहिले. पेशा कायद्याखाली 17 संवर्गाच्या जागा आहेत त्या अजूनही भरायच्या आहेत, त्या भरल्या नाही आणि भरण्याची संभावना फार कमी आहे. म्हणून हा जो त्याच्यामध्ये आलेला जो ट्रेंड आहे हैदराबाद गॅजेटियरचा त्याची अतिशय आम्हाला भीती वाटते की याचा कदाचित परिणाम आदिवासीच्या संवैधानिक हक्कावर होतो की काय. म्हणून हा मोर्चा आहे, म्हणून या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यावर सरकारचा निषेध आणि जे काही लोक मागतायत त्यांनी खऱ्या अर्थाने संवैधानिक पद्धतीनं मागितलं पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे. परंतु आम्हालाही आमचा अधिकार आहे तो संवैधानिक रीतीनं तुमच्या समोर ठेवण्याचा. आरक्षण बचावसाठी आलेला काय सांगाल आपण? आरक्षण बचावसाठी आपण या ठिकाणी आलेल्या काय सांगाल? जे काही हैदराबाद गॅजेटनुसार जे आपल्या बंजारा बंधू आहे त्यांना जे आरक्षण लागू करण्यात आलेले हे महाराष्ट्र सरकारचे जे काही ते आदिवासी विरोधी जे महाराष्ट्र सरकारचं जे आहे षडयंत्र सगळं चालू आहे. त्याच्यामुळे आमचं आरक्षण बचाव हे आंदोलन आज उमरखेड तालुका येथे आदिवासी समाजाच्या वतीने जाहीर करत आहोत की आमच्या आदिवासी समाजामध्ये कोणाची घुसखोरी होऊ नये म्हणून आदिवासी आरक्षण बचाव यासाठी आमचं सुरू आहे. बिरसा मुंडा की एका मोठ्या प्रश्नाला घेऊन इथे या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी आलेले आहेत आणि याचं एक महत्वाचं कारण असं आहे की बंजारा समाज एसटी मध्ये म्हणजे शेड्यूल ट्राईब आदिवासी जमातीमध्ये आरक्षण मागत आहेत. परंतु आरक्षण हा मुद्दा काही खीर नाही आहे की जो ज्याला वाटेल तो दान मध्ये मागेल. परंतु आदिवासी समाज पूर्ण महाराष्ट्रातील 1,35,00,000 असा आदिवासी मोठ्या संख्येने असलेला समाज हा तीव्र निषेध करण्यासाठी आज रस्त्यावर उतरलेला आहे. आणि आदिवासीच्या आरक्षणामध्ये बंजारा समाजाने जर येण्याचा प्रयत्न केला किंवा इतर राजकीय लोकांनी त्यांना वेगवेगळे पत्र देऊन वेगवेगळ्या पत्राद्वारे त्यांना एक प्रकारचं आमिष दाखवलेलं आहे, परंतु त्या पत्राला आम्ही मानत नाही. कारण की आदिवासींचं कल्चर वेगळं आहे, बंजारांचं कल्चर हे सुद्धा अतिशय वेगळं आहे. कुठल्याही प्रकारचं कल्चर आदिवासी आणि बंजारामध्ये जुळत नाही. त्यामुळे हैदराबाद गॅझेट हे एक ऐतिहासिक कागद आहे आणि ऐतिहासिक कागदी पुरावा हा केंद्राला संविधानिक अधिकारामध्ये येत नाही. त्यामुळं आदिवासी समाजामध्ये तीव्रता आहे आणि आरक्षणाला जर कुणी धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर आदिवासी समाज बांधवांनी
एक अपेक्षा व्यक्त केली आहे की नेपाळ सारखं या ठिकाणी वातावरण निर्मिती होऊ शकते. त्यामुळं सर्व आदिवासी बांधव आज तीव्रतेने निषेध करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी मोर्चे काढून निषेध व्यक्त करत आहे. मी एक महिला बंधू भगिनी असून आमच्या आरक्षणाला जर कोणी धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आदिवासी आरक्षणासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहोत, परंतु आम्ही आमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही हे मी जाहीर आवाहन करते. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय बिरसा. आणि या ठिकाणी तुम्ही आरक्षण बचावासाठी आलेले आहात, काय सांगता? आज जे मोर्चा आहे ते आदिवासी बांधवाचा खरं तर म्हणलं तर की बंजारा आणि धनगर हे समाज आदिवासी मध्ये घुसखोरी करत आहे. त्यासाठी आम्ही सर्व आदिवासी बांधव एकत्र आलो आणि या समाजाचा एकत्र दाखवत आहे. इथंच नाही, आम्ही दिल्लीपर्यंत जाण्याची ताकद आहे. या शासनाला ही घुसखोरी आम्ही आरक्षणात घुसू देणार नाही. ही आमची एक आदिवासीची भूषण आहे. आणि त्या समाजाने जे काही आदिवाशाला 17% आरक्षण आहे, 60% आरक्षण आहे, त्यामध्ये या आदिवाशांमध्ये घुसखोरी होऊ देणार नाही. ही आमची आदिवासीची एक विनंती आहे. त्याबद्दल मी 2 शब्द थांबवतो. आज आपण या ठिकाणी कशासाठी जमले? आज आमच्या आपलं बंजारा समाज ते आमच्या एसटी मधून आरक्षण मागते. आम्हाला ते आरक्षण वाचवायचं, आमच्या आरक्षणाला धक्का लागू द्यायचा नाही म्हणून आम्ही एवढा मोठा मोर्चा काढलेला आहे.